जत तालुका आहे आणि कवटेमंकाळहून तब्बल 40 किलोमीटर आहे. खोजावाडी म्हणून एक गाव आहे, तिथं तब्बल 3 दिवस झालं इंडियन स्पेक्टिकल कोब्रा जो नागनावाने ओळखला जातो तो रेस्क्यू करण्यासाठी चालला. कवटेमंकाळच्या पूर्वेस हा जत तालुका येतो. दुष्काळी तालुका होता, पण ताकार म्हैसाळ योजनेचं पाणी याही तालुक्याला आलेलं आहे आणि सदन असा हा जत तालुका झालेला आहे. या काळी पिवळी जत तालुक्याच्या आठवण गेलेली आहे. आज ही काळी पिवळी गाडी चालू आहे वडाची आणि खोजावाडी कुठं 10 किलोमीटर काहीतरी आहे आणि हे रेस्क्यू पहा कमान आहे. भोजनवाडी येत आहे. तुमचं नाव काय भैया? मोहन सुतार म्हणून आहेत. आणि आता गरम चहा पिऊन 3 दिवस झालं ना पडून 3 दिवस झालं. आणि मित्रांनो कुठली वाडी रे? खोजनवाडी म्हणून आहे. इथनं बॉर्डर कर्नाटक थोड्याच अंतरावर आहे आणि तब्बल मला यायला 2 तास लागले. एकदम भयानक असा रस्ता आणि गेले 3 दिवस झालं शेत तलावामध्ये साप पडलेला आहे. नाग हे त्वरित काय उडीत केलंय वाटतं. पात्राची भाजी ढीग आल्या बघा. कवटेमंकाळ पासून 10 किलोमीटर कुच्ची. शिराळ्याला लावलं. सावकाश अडकचिला तारा आहे त्या सावकाश. या मोठीच्या मोठी शेततळे आहेत. एक तिकडा आहे, एक हिकडा आहे. तब्बल 4 दिवस झाले इंडियन स्पेक्टिकल कोब्रा या शेततळ्यात पडलेला आहे. जत तालुका येतोय. नाग आहे आणि रेस्क्यू करण्यासाठी तब्बल 74 किलोमीटरवरनं यावं लागलं. कर्नाटक बॉर्डर आहे त्याच्या. हाय मी उडी मारतो. त्यांची कन्नड भाषा आणि आमची मराठी भाषा काही कळत नाही. मुलगी सुटली ती 40 फुटाला. किती फुटाला? आणि तिने काढलं हेल्मेट. ಅದು ಇದನ್ನ ಐತಿ ಚಾಪಡಿ ಹೋಯ್ ತಾರ್ಗಿ काय टाकलाय सा? ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಹೊಲ ಬಂದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ चिपकोंडाच्या याला बांधलं होतं बघा. त्याच्यात हे केलं फिरलंय ते एक गडबल बांधून टाकलं होतं. हा मला वर घ्यायचं आहे. मोठाच्या मोठा नाग आहे. तब्बल भैया जरा मला वर आलो का नाही वर? ಅಂಗಡಿ ತರ ಕತ್ಮೆ
बहुत ही हा कोबरा कोबरा है बहुत खतरनाक है चप्पल द्या सरा फोटो काढायचं या इकडे पाहिजे एक मिनिट काय भैया पाहिजे तेवढं थांबतो पोरानो जावा तिकड किती वाजता ना तुम्हाला काय हो हा नाही 20 असं सोडत नाही ना चावल्यावर सोडणार नाही नाही चावल्यावरच सोडतोय एकदम असं मारलं ना एकदम फक्त फोटो मारतो मैदानात चला हा मैदान तर सावकाश या बाहेर सगळी चला चला हळूहळू या चला भैया तार आहेत आरक्षीला तुम्ही बघा झालं तुम्हाला येते का ते वाजवता येत नाही तुम्ही तुम्हाला येत नाही का हा हे सगळं साखर ते ह्याच्यावर चला वाट्यावर वाट्यावर इस्मान इस्मान क्या है बहुत खतरनाक हे ಚಲೋ ಮಾಡಿದ್ನಿ ಹೇಳಿ ಗಡಿ ಇದ್ರ ಡೇಂಜರ್ ಭಾಳ आता उचलूनच बघा नाही तुम्हाला माहित असतं बघा ही धरून येतं किती कोबरा भरपूर असा वेट असलेला आहे माझ्या उंचीपेक्षा पण ज्यादा आहे तडका आहे कुठलं गाव दादा तब्बल 74 किलोमीटर वरनं येऊन याला पकडलेला आहे वीर मालक कोण आहे ते शेतकरी तुमचं नाव काय भैया इब्राहिम त्यांनी फोन केलेला होता आणि ह्या भैयाला मराठी बोलता येत होतं 32 शिराळला जिथं नागाला देव मानलं जातं अशा ठिकाणी त्या सापाला त्यांना नंबर भेटला माझा कवटे मंकाळहून आणि मला पण मित्रांनो 74 किलोमीटर येण्यासाठी नको वाटलं तिथून 4 किलोमीटर एकदम खराब रस्ता आहे आणि हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येतं असा साप जरी कुणाला चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल आहे की जेणेकरून हा जत तालुका येतोय बॉर्डरला कर्नाटक बॉर्डरला शेवटचं गाव आहे त्या जागेला या सापात जे न्यूरोटॉक्सिक विष येतं या सापाला हा दुखाला ना भैया बरोबर आहे ते तार आणि चावल्यानंतर याला सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्या अँटीस्नेक नावाची लस आहे ती सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळत्या आणि हा शेततळ्यात तब्बल 3-4 दिवस शेतकऱ्याच्या आढळात आल्यामुळं याला रेस्क्यू केलेला आहे आणि सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्र या नात्यानं मी आलेलो आहे पिवळा जर्द असा मोठाच्या मोठा बिग साईजचा नाग आहे याचं आयुष्य 16 वर्ष असतं आणि याचा मॅटिंग स्प्रेड उन्हाळ्यात असतो या टायमाला त्याची पिल्ली बाहेर निघलेली असते आणि असा साप मानवी वस्तीत आला तर कोणीही भिवू नका अशा सापांना मारू नका कारण हे जे साप आहेत हे अन्न साखळीतले महत्वाचे घटक आहेत शेतकऱ्यांना मदत करणारे हा विषारी साप आहे मला मान्य आहे पण हा चावल्यानंतर माणसाचा मृत्यू नाही होत आणि हा हे कुठलं गाव खोत काय खोजनवाडी गावामध्ये हा शेततळ्यात पडल्यामुळं जत फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून हा व्यवस्थित सुरक्षित कवटेमंकाळहून येऊन मी पकडलेला आहे मित्रांनो याला त्याच्या अधिवासात सोडेल आणि हे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं शतशः अभिनंदन
या सापाला त्यांनी खऱ्या अर्थानं जीवदान दिलेलं आहे. आणि तुमचं काय वेल्डर मग काम करताय? मोहन सुतार म्हणून आहे, त्यांनी नंबर काढून एका चांगल्या सर्प मित्राचं आदर्श काम केल्याबद्दल त्यांचं माझ्या चॅनलवर शतच अभिनंदन. प्रत्येकाने साप वाचवला पाहिजे. आणि याला पॅक करू आपण. पॅक करायला काय आणलंयस पोरा भैया? बरणी खरं कसं ठेवायचं? त्या गाडीवर बसून नेऊया, हा गाडीवर बसून नेऊ भैया याला. उलटून नेऊया. जड आहे आणि मोठा आहे, बिग साईजचा आहे. तुम्ही वाचवलं ना याचा जीव, ते पाण्यात त्याचा हाल झालं. त्याच्यावर कडब्यावर ते बसलं भैया, नाही तर मरत होता ते. त्याला बसायला जागा नव्हती. जागा नव्हतं हे करायला. छान काम केलं, सुंदर आहे. एकदम येत नाही का ते? सुंदर. त्याला उचलून माझे पण हात दुखाले, एवढा जड आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरची बेडकं खाल्लेला आहे हा. 2 किलोमीटरवरच बॉर्डर आहे ना तुमची भैया? हा 2 किलोमीटरच्या वरच बॉर्डर आहे. ए भैया मी ह्याच्यात नाही घालत, बरणी नाही एखादे बॉटल तिकडे बघा, तिकडे नाही येत नाही. कसं घालायचं यात? मग हे घेऊन जायचं काय? मी कळशी, तुम्ही स्वतःच म्हटलेलं पाणी प्यायला कळशी झाली आणि ताब्याला वर बांधायचं. तिकडे असंच करतात. आणि साप पकडणारा आला तर कसं करतोय? बरणीत घालतात आणि घेऊन जातात. आपण तुम्ही स्वतः म्हटलेला. पहिल्या वेळेस सर्पमित्र या नात्यानं शेत तलाव आहे, साप रेस्क्यू केलाय. आणि हा कर्नाटक बॉर्डरचा भाग आहे. मदारी लोक कळशीमध्ये साप नेत होती. आणि मीही आज पहिल्यांदा जीवनात कळशीत नाक घालालोय. पहिल्या वेळेस मला घालता येईल का नाही काही माहीत नाही. पहिल्याच वेळी मी पण कळशीत घाललोय. माझ्यापुढे पण पर्याय नाही आहे, इथं कोणताच अवेलेबल माझ्याकडे काहीच नाही. आणि ह्याला घालण्यात मी परफेक्ट आहे. त्याला व्यवस्थित घालतो. कसं जाणार याच्यात? जा बाबा जा रे, तू जा याच्यात. हे काय पद्धत म्हणायचं? गेलं की रवये, चल चल गेलं, आत गेलं. बाहेर इकडच्या नागाला सवय आहे, तोंड वरतीच आहे. आणि त्याच्यावर टॉवेल काय दाखायचं आता? गेलं. आणि छान आणि सुंदर बसलंय. कसं बसलंय बघा. म्हणजे जी पहिली पद्धत होती कळशीत घालायची ती मामा योग्य होते. ಭೋಜನವಾಡಿ ಇಮಾಮ್ ಸಾಬುಗಳ ಮಠದಲ್ಲಿ ಶೇತ್ ತಲಾವದಲ್ಲಿ ಹಾವು ನಾಲ್ಕಾರು ದಿವಸ ಇಲ್ಲೇ ಬಿದ್ದಿತ್ತು. ನಾ ಬತ್ತೀಸರಳಕ್ಕೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿನಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಬರೋದಾಗ್ಲಿಲ್ಲ. ಕವಟೆ ಮಂಕಳದವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರು. ಕವಟೆ ಮಂಕಳದವ್ರು ಬಂದ 80 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಪವನ್ನು ಹಿಡಿದಾರು. ವಿಸಾರಿ ಸರ್ಪ ಐತಿ. ಅದು ಯಾರು ಅಂಜಬೇಡ್ರಿತ್ತ. ಸರ್ಕಾರಿ ದವಾಖಾನ್ಯಾಗ ಇದ್ರ ಔಷಧ ಸಿಗತೈತಿ. ಒಟ್ಟ ಅಂಜಲ್ದ ಯಾವ ಔಷಧ ತಗೊಳಲ್ದ ಸರ್ಕಾರಿ ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಅವರು ಸರ್ಪ ಮಿತ್ರ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಅವ ಯಾರಾಗ್ಲಿ ಅವನು ಬಿಡಿಬೇಡ್ರಿ. ನಮಗ ಹೊಲದ ತಲಾವದಲ್ಲಿ ಅದು ಬಿದ್ದಿದ್ರ ಫೋನ್ ಹಚ್ಚ್ರಿ. ಅವ್ರ ನಂಬರ್ ಆ ಚಾನಲ್ ಮೇಲೆ ಐತಿ. ಅವ್ರು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. ಯಾರು ಹಾವ ಬಿಡಿಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾರಿಗೆ ಕಚ್ಚಿರನು ಡೈರೆಕ್ಟ್ ಸರ್ಕಾರಿ ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ತ ಬರ್ರಿ.